न न न किती ना असतात. ए काय झालंय? काय झालं मलाच काय विचारतोयस तू? तू काय करतोय ते सांग मला. तू काय मोजून मापून दारू प्यायला लागला काय आजकाल आणि ती मांडून ठेवतेस वहीत? तुझं ना काय पण असतं काय हे ते लिहून काय माकडा काय ती झालंय भानगड ते मला पटकन सांग. कसं आहे ना बजा, आता माझं आणि चंदाचं एकमेकांवर लय प्रेम. काय लागा ना ब्या एका झाकणात तुझी बत्ती गोल झाली वय. हा तुझं प्रेम आहे तिच्यावर, तिचं नाही तुझ्यावर. हा हा म्हणजे तेच ते. आता माझं चंदावर प्रेम आहे, मग तिचं पण माझ्यावर प्रेम असेल ना, म्हणून मग म्या लव्ह लेटर लिहायचं ठरवलंय. काय हा म्हणजे आता म्या डायरेक्ट समोर जाऊन बोलू नाही शकत ना, म्हणजे बोलू शकतो पण मला लाज वाटते. अरे ह्या वयात पत्र लिहितोयस काय लव्ह लेटर? त्याची तुला लाज वाटली पाहिजे. दादा प्रेमाला वय नसतं, प्रेम कधी पण कुठे पण कसं पण होऊ शकतं. त्यामुळे तू प्लीज मला डिस्टर्ब करू नको. मी हा डिस्टर्ब नको करूस. बरं तू लिहलंय का कधी लव्ह लेटर? लिहलं असेल तर मग मला वाईस थोडीशी मदत कर ना. काय म्हटला? वाईस मदत कर ना थोडी लिहायला, म्हणजे थोडं असं. ठीक आहे करतो मदत. आता परत येवळ असेल त्यापेक्षा मदत करतो तुला. लिह. माझी प्रियतमा. हा हे हे मस्त आहे. नाही खुड 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 खुड. खादा करू नको. माझे प्रिये. हा हे पण मस्त. माझे प्रिय. रोज 100 जोर मारल्यावर. हा लिह. रोज 100 जोर मारल्यावर श्वास असा भाट्यासारखा फुलतो, तस मला तुझ्याकडे बघितल्यावर माझी छाती भरते. एखादा पैलवान समोरचा पैलवान आपली उचलवागडी करायच्या आत त्याला खोडा घालतो आणि मग त्याची त्यातनं सुटका होणं अवघड असतं का नाही, तसं मला तुझ्या डोळ्यात बघितल्यावर तुझ्या प्रेमात न सुटका होणं अवघड वाटते बघ. तू माझ्यासाठी माझी लाल माती आहेस. माती जिच्यात मला रोज कुस्ती खेळायची वाटते. भविष्यात जर तू लाल मातीतनं मॅट झालीस, बदललीस, तरी सुद्धा मी माझं प्रेम तुझ्यावर डोळू देणार नाही. तुझ्यावर जास्तीच प्रेम करेन. हे लव्ह लेटर आहे. तुला नाही आवडलं? रवीनाला आवडलं होतं. अरे बजा सगळ्याच काय रवीना वहिनी असतात रे. अरे रवीना वहिनी वेगळी, चंदा वेगळी. मी काय करतो, मी तुझ्या पाया पडतो आणि तू जाईत ना, म्या माझं लिहतो. मला कशाला विचारत होता सर? लिह की तुझा तू. बाय लिहणारच. आणि आता बघ म्या कसा लिहतो ते. पण जरा जपून. त्यात तिचं नाव देऊ लिहू नकोस. ते नाव जर म्हातारीला कळलं का नाही, ते म्हातारी तुला दाता बसणं फट्टी बसणं गाडवा उभा फाडेल. कळलं का? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. पण तुला कोणी विचारलंय का? म्या माझं लव्ह लेटर बरोबर लिहिल. तू जा यू गो. माकडा चाललोय की मी. मला बी लय का माहिती, तुझ्यासारखा टाइमपास करायला काय मला येण आहे सांगायला लागलाय मला. काय काम असतात काय माहिती. हा हे सगळं चुकवलंय सगळं. हा प्रिय प्रिय प्रियतमा मा. हा हे मस्त आहे. मला तू खूप आवडते. मी जेव्हा तुला पाहिलं होतं तेव्हाच वाटलं
आयुष्याचा जीवनसाथी शोधण्याचा प्रवास हा इथंच संपला. टोन्या, हे काय करतोस तू? काय करतोय म्हणजे खीर बनवतोय. कशाला? अगं कशाला म्हणजे आता पावसाळा सुरू झालाय ना, मग आता यात पाणी साचणार मी खीर बनवल्यावर, आणि मग मी नदीत जाणार आणि मासं पडून आणणार. मग ती मासं मोठं होणार आणि मग मी त्यांना मस्त त्यांचं कालवण करून खाणार. तुला येतं का मासांचं कालवण बनवायला? येतात की. तुझ्या हिऱ्यातलं मासं मोठं झालं का नाही की मी तुला बोलवून देईन. हाय हो, राहू दे. मग त्याला लय वेळ लागल, नाहीतर मग मला मोठंच मासं पकडून आणायला लागतील. मी बाजारात गेली का नाही की तुझ्यासाठी मासं घेऊन येते. हा हा खरंच? हा. हा. इन्स्पेक्टर साहेब, शिंदे साहेब तुम्ही? तुझाच फोन आला होता. तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, पण फोन अचानक कट झाला. वय वय, वाड्याच्या मागणी कसला तरी आवाज येत होता. मी लय घाबरली होती म्हणून तुम्हाला कॉल केला. कशाचा आवाज? नक्की सांगता नाही येणार, पण कसला तरी आवाज येत होता. खोदल्यासारखा का काहीतरी असा येत होता आवाज. किती वेळ येत होता तो आवाज? 4-5 मिनिटं येत होता. बरं, मग तू जाऊन बघितलं नाहीस? नाही साहेब, मी लय घाबरली होती. बरं, आणखीन काही संशयास्पद? नाही, बाकी काय नाही. एक दिवस ही चंदा नक्कीच गोतात आणणार आहे मला. ते इन्स्पेक्टर शिंदेला काय सांगतेय काय माहिती. ठीक आहे, तो आवाज कसला येतो ते बघू आम्ही. पण तुला आणखीन काही कळलं तर लगेच आम्हाला कळव. होय साहेब, नक्की सांग. येतो. जाऊ का नको जाऊ? जातोच. नको, या वाड्यात जायचं म्हणजे वाघाच्या खुवेत जाण्यासारखं आहे. ती म्हातारी, ती काय वाघापेक्षा कमी आहे? इथंच थांबतो. पण चंदा लवकर आलीच नाही तर किती वेळ वाट बघत बसायची? चौका वाड्यात देवा, प्यार किया तो डरना क्या. माम्या, डॉक्टर, ये इकडे. झालं, आता काय जावंच लागणार. बोला. काय आज सकाळी सकाळी वाड्यावर? सहजच. ते काल गिऱ्हाईक आलं होतं का, मॅच पाठवलं होतं. तेच आलं होतं की नव्हतं आलं ते बघायला आलं होतं. अरे नाम्या, गिरायक काय म्हणतोय? पेशंट म्हण. हा पेशंट, सॉरी सॉरी सॉरी. आलं होतं. कोण पेशंट? अहो, त्या वहिनी नाही का, त्यांच्या कमरेत लचक भरली होती ती. अच्छा, त्या. हा, काय झालं, माझ्या मॉलच्या समोर होत्या, पिशव्या उचलत होत्या. त्या पिशवीमध्ये काय एवढं सामान नव्हतं, असं एवढासा पाय घसरला आणि चमक भरली. बोला. हा, बर 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 बर. तू ओळखतोस का रे त्यांना? अहो, अख्ख्या गावाला ओळखतो म्या, त्यांना का नाही ओळखणार? मोठी पार्टी आहे ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, तिच्या नवऱ्याचं आहे ना 10-12 तरी मिठाईची दुकान असतील आणि 2-4 सोन्या चांदीची दुकान, बंगला, गाडी. आणि त्यांची बायको ही अशी. अशी म्हणजे? अशी म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, तुम्ही समजून जा ना. तुम्हाला कळलंच असेल काल, कळलं ना? नाही ना, म्हणजे तुला माहितीये माझ्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या पेशंटकडे मी फक्त पेशंट या नजरेने बघतो. बाकी आपल्याला काय करायचंय? बाकी चंदाचं काय झालं? नाही म्हणजे चंदासाठी तुला मी पैसे जमा करायला सांगितले होते, त्याचं काय झालं? नाही ना, म्हणजे प्रयत्न करतोय म्या. रक्कम एवढी आहे ना, ती लवकर जमा नाही होत ना. बघ, फार उशीर करू नको, नाहीतर चंदा रस्त्यावर येईल. नाही 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 नाही,
डॉक्टर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला रस्त्यावर येऊ देणार नाही. चंदासाठी मी काय पण करत. अच्छा तू काय म्हणला नाम्या? काय करणार आहेस माझ्यासाठी? म्हणजे काय मी करेल. तुझ्यासाठी काय पण करीन असं म्हणणारं लय बघितलं त्या चंदानं. पण वेळ आली की बरोबर गायब होतात. पण चंदाला फसवणे एवढी सोपी गोष्ट नाही हे लक्षातच येत नाही त्यांच्या. चंदाला अजून ओळखलेलंच नाही त्यांनी, पण मी बरोबर हुडकून काढते त्यास. तू काय बोलली मला काय बी कळालं नाही. ना मॅम काम कर, तू जा इथून. नाही म्हणजे कोण काय बोलतंय हे प्रत्येक वेळी आपल्याला कळलंच पाहिजे असं काय नाही ना. नाही तुमचं पण बरोबर आहे डॉक्टर, पण चंदा एवढी भारी बोलते ना, असं वाटतं ऐकतच राहो. मी काय करतो, मी इथंच उभं राहतो आणि तिचं ऐकतो. तू बोल. बरं एक काम कर, तू इथेच थांब हा आणि गप्पा मारत बस. मी तुझ्या मॉलवर जातो आणि तिथे पेशंट तपासतो. तू इथे बसून किरण आम्ही डॉक्टर तुमची इथनं जा म्हणायची पद्धत लय भारी आहे बघा. म्हणजे जातो म्या. चंदा तुला काय लागलं की ये मॉलवर. मी पक्का येते. हा येते, मग चल सोबतच जाऊ. येते म्हणजे नंतर येते असं येते. जातो. काय रे सुक्काळीच्या, गरीब माणसं भेटली की लय आवाज चढतो रे तुझा. तुला माझ्यासारखीच पाहिजेत. फसवणारी काय ग, माझ्याकडून एवढे पैसे घेतले तरी पोलिसांना बोलवायची काय गरज होती? हे मी नव्हतं बोलवलं, तू मधनं फोन कट केलास म्हणून विचारपूस करायला आले होते ते. अच्छा काय सांगितलंस पोलिसांना तू? तू काय कामावर ठेवलंयस वर मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? मी काय तुझी नोकर नाही. सॉरी सॉरी सॉरी, मी काय तुझी डिंपल नाही तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायला. बया मंगले हे तर हायस होय तू. अहो मला ना लई टेन्शन आलंय बघ. आता त्यात काय टेन्शन घ्यायचंय? अहो अक्का लाला दादा सुटून येतात की नाही बघा. अगं त्यांचं नाही, या वाड्याचं टेन्शन आलंय मला. आता काय झालं? अगं ते पोलीस परत त्या चंदाच्या माग इथं वाड्यात आलत. या बया काय सांगता, मला कसं माहित नाही? आता तुला माहिती पडायला तिने सांगितलं तर पाहिजे ना. मंगले तू समजतीस ना, तेवढी सरळ नाही ती पोरगी. तिचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. अक्का असं काय बी नाही, चांगली पोरगी आहे ती. नाही मम्मी, आत्या बोलते म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार. उगाच का बोलल ती? बघ ऐक, एवढीशा पुरीला कळतंय पण तुला कळना झालंय. मी म्हणते शितल्या पोलिसांचा आणि त्या चंदीचा संबंधच काय? तुझ्या जागी मी जर असते ना तर कावाच हाकलून दिला असतं त्या पुरीला. अक्का ती वाडा सोडून कुठं बी जाणार नाही आणि तिचं काय करायचं ना ती मी बघते. तुम्ही तिचा इशा सोडा आणि लाला दादा कसं सुटेल ना तेवढं बघा. रग बघितलं का तुझ्या आईचा तोरा? एवढं ह्यांच्यासाठी काय बी करा पण ह्यांच्या काय डोक्यात घुस नाही काय? डिंपे तुला सांगू का नको, पण आता सांगतेच. अगो ती चंदी आहे ना, ती त्या डॉक्टरच्या माग हाय. आत्या हे मला पण माहित आहे, दुसरं काहीतरी सांग. काय म्हणजे माहिती तुला सगळं? अगं मग गप का बसती, द्यायची ना हाकलून तिला इथनं. भया डिंपे तुला भ्या कसं वाटत नाही गो? अगो ती चंदी त्या डॉक्टरला नादाला लावल. गोड बोलून बोलून तिने जर त्या डॉक्टरांना गटावलं तर काय करशील तू? तिला नादाला लावल, पण डॉक्टर तिच्या नादाला लागलं पाहिजे ना. आजपर्यंत कधी कुठल्या बाईकडे त्यांनी बघितलं पण नाही. तिच्याकडे काय बघणार आहेत ग? आणि मला पूर्ण खात्री आहे डॉक्टर फक्त माझ्याशी लगीन करणार आहेत. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, तू तुझं बघ. मी माझच तर बघतीया. अगं म्हणून तर ही सगळी खटपट चालली माझी. मी एकटी पडली ना म्हणून ह्याचा समधी फायदा घेत्यात. नाही नाही नाही,
आता काय बी करून ना यासनी सोडूनच आणलं पाहिजे जेलातून. डॉक्टर नाम आहे बोल. ऐका ना डॉक्टर, बोल. कसे आहात? बाकी सगळं ठीक ना? तब्येत कशी आहे तुमची? नाम आहे? अरे मी डॉक्टर, तुम्हालाच काय विचारतो तब्येत कशी आहे? विसरलोच. आणि वर्षभरानंतर भेटल्यासारखं काय बोलतोयस? आणि काय रे नाम आहे, हल्ली वाड्यावर फेऱ्या खूप वाढल्यात तुझ्या. डॉक्टर, माझं एक महत्वाचं काम आहे. काय? म्हणजे कसं सांगू माहित नाही, हिंमतच होत नाही. बोल 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 लवकर. डॉक्टर, माझं एक काम करा. हम्म. म्हणजे हा ना? हा. डॉक्टर, हे चंदाच आहे, चंदाला द्या आणि नाम्याने दिले सांगा. हा, इथे ठेवली. डॉक्टर, गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आता गुड आफ्टरनून झालाय की नाही? आता गुड मॉर्निंग बोलतायत. नाम्या, ते पेशंट आहेत माझे. तुझा ते नाम्याने हो. हा. तुम्ही उभ्या का? बसा ना. काय झालं, तुम्ही पुन्हा आलात? मी दिलेल्या गोळ्यांनी आराम नाही पडला का तुम्हाला? अजून तेवढं बरं नाही वाटत. या, चेक करतो तुम्हाला. झोपा तुम्ही. सावकाश. सावकाश. बस. मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो, त्या घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. किती झाले? 3,000 रुपये. हे घे. या गोळ्यांनी फरक नाही पडला तर पुन्हा दाखवायला या. बरं, फरक पडला तरी येईन सांगायला. येऊ मी? हो.